साखेगाव येथील किरण पाटील यांनी सायकलीने केली नर्मदा परिक्रमा पूर्ण। साखेगाव येथील भाविक किरण लीलाधर पाटील यांनी सायकलीने नर्मदा परिक्रमा पूर्ण केली असून याबद्दल त्यांच्या राष्ट्रीय हिंदू वाहिनीतर्फे सत्कार करण्यात आला आहे। किरण पाटील यांनी साखेगावहून सायकलीने ओंकारेश्वर येथे जाऊन संकल्प केला व 4000 किलोमीटर अंतराची नर्मदा परिक्रमा 21 दिवसात पूर्ण केली आहे। फुलगाव शिवारातील जागृत हिरा मारुती देवस्थानावर किरण पाटील यांच्या राष्ट्रीय हिंदू वाहिनीतर्फे सत्कार करण्यात आला। या प्रसंगी हिरा मारुती देवस्थानचे पुजारी गोरखनाथ महाराज, राष्ट्रीय हिंदू वाहिनीचे जिल्हाध्यक्ष मनोहर लोणे, जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील, कोषाध्यक्ष के राजन कुमार, सुनील पाचपोळ, संतोष लोणे, राजूभाऊ ठाकूर, दीपक चौधरी, योगेश वाघ, सुभाष पाटील, भारत पवार आदी उपस्थित होते। ओंकारेश्वर पासून नर्मदा परिक्रमा सुरू झालेली होती। तिथे संकल्प होऊन आणि पूर्ण नर्मदा परिक्रमेने 4000 किलोमीटर मध्ये नर्मदा मैयाची अशी दिव्य ही अनुभूती आलेली आहे। 21 दिवसात ओंकारेश्वर नर्मदा परिक्रमा मैयाच्या कृपेने झालेली आहे आणि प्रत्येक दिवशी नर्मदा मैया सोबत असताना तिची दिव्य अशी अनुभूती आलेली की ती जी शब्दात प्रकट वर्णन होऊ शकत नाही। आणि मैयाच्या इच्छेला सर्व पूर्ण नर्मदा परिक्रमा सुखरूप झालेली। तुम्हाला सहकार्य कसं लाभलं रस्त्यानं त्यावेळेला तुम्ही जात होते? सहकार्य तर तिथे लोक खूप कोऑपरेटिव्ह होते। प्रत्येक वेळेला रात्री आपण आश्रमावर होल्डिंग वगैरे करत होतो आणि लोकांमध्ये खूप प्रसन्नता होती। त्या प्रसन्नतेमुळे आणि नर्मदाच्या मैयाच्या कृपेने पूर्ण परिक्रमा चांगल्या सुंदररीत्या झाली। तुम्हाला संकल्पना कशी आहे की बाबा नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे असं कसं वाटलं? संकल्पना ही पूर्वीपासूनच होती। आपण आध्यात्मिक क्षेत्रात असल्यामुळे आणि काही जुन्या जाणकार लोकांकडून ऐकलेलं होतं ती अनुभूती होती, तिच्यामुळे ती नर्मदा परिक्रमा घडून आली नर्मदा मैयाच्या कृपेने। तुम्हाला जर आल्यानंतर लोकांचे जो तुम्ही सहभाग घेतला त्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय? तुम्ही आल्यानंतर खूप पॉझिटिव्ह प्रतिक्रिया होत्या, लोकांनाही खूप आनंद झाला। आता तुम्ही नवीन भाविकांना काय संदेश द्याल? किंवा भाविकांनी परिक्रमा केली तर त्याच वेळेला शब्दात ते वर्णन होणार नाही, परिक्रमा केल्यावरच ती अनुभूती येते। तर ते याच्या मागचं उद्दिष्ट हेच आहे की कोणीतरी आता ह्या आपल्या कार्यक्रमातून नवीन भाविक निर्माण व्हावे, तोच आपला ते हेतू आहे। किरण लीलाधर पाटील, राहणार साखेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा। किती किलोमीटरची परिक्रमा होती? ही जवळपास नर्मदा परिक्रमा रोडाने 4000 किलोमीटरची येते पूर्ण। सुरुवात ओंकारेश्वर पासून होती, दक्षिण तट आणि उत्तर तट, आणि इथून आपली पूर्ण 4500 किलोमीटर होऊन जातात घरापासून। मारुती येथे एक भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवलेला होता। त्या निमित्ताने आपले साखेगाव येथील किरण पाटील यांनी नर्मदा परिक्रमा केली आणि ते जवळपास त्यांनी 4000 किलोमीटर अंतर हे 21 दिवसामध्ये पूर्ण केलं। त्यानिमित्तानं आम्ही जळगाव जिल्हा हिंदू वाहिनी संघटनेतर्फे त्यांचा येथे हिरामारुती येथे सत्कार ठेवलेला आहे। की खरोखर असा कार्यक्रम भूतोन भविष्यती हा कार्यक्रम झालेला आहे, कारण 4 व्हीलर गाडीने जवळपास 15 दिवस लागतात, अशा व्यक्तीने ते 21 दिवसामध्ये पूर्ण केला। हा एक अभिमानाची गोष्ट आहे। म्हणून आम्ही असं ठरवलं, हिंदू संघटनेच्या माध्यमातून हिंदू वाहिनी संघटना जळगाव जिल्ह्यातर्फे आमचे अध्यक्ष मनोहर लोणे साहेब, संतोष लोणे साहेब आणि मी स्वतः संभाजी पाटील, जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हिंदू वाहिनी संघटना, या थ्रू आम्ही इथे त्यांचा सत्कार ठेवलेला आहे आणि तो सत्कार आता आनंदात पार पडलेला आहे। नागपूर बॉम्बे रोडवर आहे आणि इथला जो विकास आहे तो आमचे जे बाबा आहे गोरखनाथजी महाराज यांनी केलेला आहे। पूर्वी इथे काहीच नव्हतं, पण बाबांनी प्रत्येकीच्याकडून काही देणगी घेऊन थोडंफार भक्तासाठी केलेलं आहे। इथे सर्व प्रकारची सोय आहे आणि बाबा सतत उपक्रम राबवत राहतात। इथे गोशाळा आहे, सर्व सोयी आहे, ती आहे, येणारे जाणारे भाविक पण असतात। तर मी ह्या प्रकारे आमचे जे गुरु आहे गोरखनाथजी यांचं सहर्ष स्वागत करतो, कारण त्यांचं फार आमच्या कार्यक्रमाला हे असतं, त्यामुळे मी सतत त्यांचे आभार मानतो आणि त्यांचे स्वागत करतो।